ज्याची बर्थडे नंबर 7, 16, 25 याचा एनिमी नंबर काय आहे, तर याचा एनिमी नंबर आहे नंबर 9. आता का, तर 7 हा नंबर केतूचा आहे. केतू काय आहे, मोक्ष आहे, स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे. अशी लोक फार आध्यात्मिक असतात, देवावर तुझ श्रद्धा असते, कधी दाखवत नाहीत पण मनामध्ये खूप श्रद्धा असते. कालांतराने वयानुसार ते आध्यात्मिकी जास्त होतात, देवाची पूजा करणे, मंत्र जप करणे याही गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट येतो. त्याचबरोबर या लोकांमध्ये ना इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. इंट्युशन पॉवर इतकी स्ट्रॉंग असते की कुठलीही घटना घडणार आहे याचा आभास यांना आधीच होतो आणि मग त्या गोष्टी त्या घडतात. म्हणजे मी म्हणेन की काही जण जर स्वतःवर काम करायचं असेल तर तुमच्या 6 सेन्सवर काम करा, तुमच्या इंट्युशनवर काम करा, तुमच्या पॉवरवर काम करा, कारण तुम्ही जे डिसिजन देता ते बरोबर असतात. आणि एक्झाम्पल सांगायचं गेलं तर धोनीचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की खूपदा धोनी 7 नंबरचा आहे आणि खूपदा असं आपण क्रिकेटमध्ये बघतो जेव्हा रिव्ह्यू घ्यायचा असतो तेव्हा सगळेजण धोनीकडे बघतात आणि धोनीचा रिव्ह्यू जेव्हा हो म्हणतो आणि आपण रिव्ह्यू घेतो त्यामध्ये खूपदा असं येतं की रिझल्ट पॉझिटिव्हच येतात आणि तो सांगतो ते खरं असतं. सो थोडक्यात त्या रिव्ह्यूवर तुम्ही काम करा, स्पेशली 7, 16, 25. तुमच्याकडे पॉवर आहे, तुमच्याकडे एक युनिव्हर्सची शक्ती आहे, प्रेमळ स्वभावाचे तुम्ही आहात, पण कधी कधी खूप बोलता आणि मग त्यामुळे लोक तुमच्या बोलण्याचा फायदा घेतात आणि तुमच्याबद्दल चर्चा करणे किंवा तुम्हाला टार्गेट करणं याही गोष्टी होतात. एक जसं मी तुम्हाला सांगेन की एक आशीर्वादच आहे युनिव्हर्सचा, कधी कधी बोलता बोलता पटकन बोलून जातं आणि त्या गोष्टी खऱ्या होतात. आणि म्हणजे मी सांगेन की 7, 16, 25 या लोकांशी थोडंसं सांभाळूनच राहा. कधी कधी हे रागात जरी बोलले तर ते जे बोलतात त्या गोष्टी खऱ्या होतात. भरपूर जणांना याचा अनुभव आलाच असेल. त्याचबरोबर या लोकांमध्ये मी सांगेन की खूप निगेटिव्ह विचार करता आणि स्वतःला फार एकटे समजता. जास्त निगेटिव्ह विचार करू नका. हा काही काळ तुम्हाला स्ट्रगलही काही जणांना करावं लागतं, पण तुम्ही ब्लेस्ड आहात, तुमच्याकडे युनिव्हर्सची पॉवर ही खूप स्ट्रॉंग आहे. तर त्या गोष्टीचा वापर करा, स्वतःला पॉझिटिव्ह बनवा आणि शक्यतो 9 लोकांशी जास्त हे नका करू, कारण 9 नंबर ही खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे काय होतं, दोन्ही स्ट्रॉंग माणसं आल्यानंतर थोडेसे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे 9 नंबर तुमचा एनिमी नंबर आहे. त्या लोकांशी जमेल तेवढं लांब राहा आणि असाल तर समजून थोडं अंडरस्टँडिंग करून राहा. पटत असेल तर नक्की मला लाईक करा. बेस्ट ऑफ लक.